हॅलो गाईज, तर आपण जात आहोत श्री क्षेत्र भोगाव देवी दर्शनाला. हा पहा, ऑटो पण फुल भरला आहे. तर सध्या चालू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त आज आम्ही जात आहोत श्री क्षेत्र भोगाव देवी दर्शनाला, जे की जिंतूरपासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर औंढा हिंगोली महामार्गावर आहे. भोगाव देवी येथे माता जगदंबा देवीचे मंदिर आहे. सोबत आई आणि माझी बहीण आहे, जे की ऑटोमध्ये पाठीमागं बसलेले आहेत. तर आपण आता सध्या मंदिर परिसरात आलेलो आहेत. हे बघा, किती निसर्गरम्य वातावरण आहे. यावर्षी पाऊस खूप झाला असल्यामुळे तळ्याला पाणी पण फुल आलेलं आहे. अगोदर देवीचं दर्शन घेण्याच्या अगोदर आपण हातपाय धुवून घेऊ, त्यानंतर देवीचं दर्शन घेऊ. नवरात्रीचा 3रा दिवस असल्यामुळे आणखीन तेवढी गर्दी नाहीये. तर आता मी हातपाय धुवून घेतो. तळ्याच्या मधात एक बेट पण आहे, ते बघा, ते बेट. आई आणि माझी बहीण हातपाय धुवून घेत आहेत. पाणी स्वच्छ पण आहे आणि थंडही आहे. हातपाय धुवून झाल्यावर आम्ही काही फोटो काढली, आईसोबत मी. तळ्याचा परिसर इतका रम्य आणि आल्हाददायक वातावरणाने युक्त असा मनाला शांती देणारा आहे. अतिशय करमणूक परिसर आहे. कितीही फोटो काढावेच वाटू लागले. आम्ही जवळपास अर्धा तास फोटोच काढत राहिलो. त्यानंतर काही सेल्फी काढल्या आईसोबत, माझी बहीण. तर आपण आता देवीच्या दर्शनासाठी निघालोय. तर आपण आता देवीच्या महाद्वाराकडे जाऊयात. विविध स्टॉल लागलेले इथं. जत्रा पण खूप भरलेली आहे इथं. प्रसादाचे पण काही दुकाने आहेत. भोगाव देवी दर्शनासाठी भक्त खूप लांबून लांबून येतात. खूप स्टॉल लागले होते. प्रत्येक वस्तू हरमाल 10 रुपये होते. तसेच काही वस्तू महाग स्वस्तही आहेत. देवीची इथे एक मूर्ती आहे, जे की इथे फोटोजसाठी अवेलेबल आहे. तर आता आपण देवीच्या महाद्वाराच्या समोर जवळपास आलेलोच आहोत. हे आहे देवीचे मुख्य प्रवेशद्वार. मंदिरात जाण्याच्या अगोदर आपण प्रसाद घेऊया. आई थोडा प्रसाद घेत आहे. प्रसाद पण घेतला. तर चला आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. सन 1963 मंदिराची स्थापना. मंदिराच्या परिसरामध्ये ही एक उंच दीपमाळ आहे. तर दर्शनासाठी आता आपण रांगेत लागूया. दर्शनासाठी इकडे तर भरपूर गर्दी दिसत आहे. तर आपण रांगेत लागूया आता. भरपूर रांगा दिसत आहेत. गर्दी तर दिसायली जवळपास अर्धा ते 1 तास लागू शकतो. दर्शनासाठी आलेले यात्रेकरू दर्शन झाल्याच्या नंतर इथे विश्राम करत आहेत. महाप्रवेशद्वाराजवळ काढलेला एक फोटो. तर आपण आता देवीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलाच आहे. गर्दी असल्यामुळे देवीची मूर्ती टिपण्यात आली नाही. त्यानंतर आईने पडली भरली, देवीची पडली भरली. नवरात्र महोत्सवानिमित्त इथे सर्व भाविक भक्तांसाठी 9 दिवस महाप्रसादाची सोय केलेली आहे. आम्ही पण महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसाद आणि देवीचे दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही देवीच्या परिसरामध्ये थोडा वेळ बसून नंतर मग परतीच्या प्रवासाला निघावं म्हटलं. ही पहा, परत एकदा मंदिराच्या परिसरातली दीपमाळ टिपण्यात आली. तिथेच आणखीन एक फोटोज काढण्यात आले. खरजुआई देवीचे पण दर्शन घेतले. सर्व देवदर्शन झाल्याच्या नंतर आता म्हणलं थोडं यात्रेमध्ये जाऊन फिरूयात, बघूयात काही घेण्यासारखं आहेत का. तर यात्रेमध्ये घेण्यासाठी भरपूर वस्तू आहेत, पण घरून मोजकेच पैसे आणले होते, त्याच्यामुळे जास्त काही घेतलं नाही. यात्रा खूप मोठी भरली आहे. काही वस्तू हरमाल 10 रुपयामध्ये येत होत्या, तर काही वस्तू अलग अलग प्राईजमध्ये पण होत्या. भरपूर वस्तू घेण्यासारख्या आहेत इथं. भोगाव देवी हे जागृत देवस्थान असल्यामुळे येथे नवरात्र महोत्सवामध्ये खूप जास्त गर्दी असते. भाविक भक्त खूप लांबून लांबून येतात. यात्रा खूप मोठी भरली होती. यात्रेमधून काय विकत घ्यावे आणि काय नाही हे काही कळतच नव्हते. त्यामुळे फक्त यात्राच बघावं म्हणलं. यात्रेमध्ये घड्या आहेत, पॉकेट्स आहेत, बेल्ट पट्टे आहेत. विविध अशा वस्तू, भरपूर वस्तू आहेत. महाप्रसादाचे बरेचसे दुकानं पण लागलेली आहेत. जाता जाता परत एकदा थोडा प्रसाद घेतला. पेढा खूपच चांगला लागू लागला. थोडा आणखीन मी पेढा घेतला.
या दुकानात बहिणीनं काहीतरी खरेदी केली. जवळपास यात्रेमध्ये 1 तास फिरल्याच्या नंतर आता परतीच्या प्रवासाला निघावं म्हटलं. परत जाताना आणखी काही दुकाने लागली. यामध्ये लहान मुलांना खेळण्याची वस्तू भरपूर आहेत. मी काहीच खरेदी केली नाही. लहान मुलांना खेळण्यासाठी इथे भरपूर आगसपाळणे पण काही आहेत. नंतर जिंतूरमध्ये आल्यावर आम्ही देवीची दर्शन घेतले. कोणतं मित्रमंडळ आहे माहीत नाही. ही देवीची मूर्ती मला खूप आवडली. प्रत्यक्षात असं वाटू लागले की प्रत्यक्षात देवीच समोर उभी आहे. देवीचे मंडप डेकोरेशन उत्तम प्रकारे सजवण्यात आले आहे. काही सेल्फी पण घेतल्यानंतर नवरात्रीमध्ये 9 दिवस उपास धरला जातो. मी काय उपास नाही धरला, आईनं धरलेला आहे. त्यानंतर मग देवीचा एक छोटा असा व्हिडिओ शूट केला. तर ठीक आहे, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.